तर पाहिजे. आज येईल त्या बाजूला आहे. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी भास्कर वाघमारे, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपला दौरा आहे सरसगडावरती. तर आता आपण पाली गावातून गावात उतरलो बसने. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, जे पाली गावातलं म्हणजे सुप्रसिद्ध गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिकडून बाप्पाचं दर्शन घेऊन आता गडाला सुरुवात केली आहे. आता वाट काढत वरती जातोय. गडावर सध्या एकटाच आहे मी, पण माझ्यासोबत आपण आहे, दिसतोय. इथे यायचं कसं, पब्लिक ट्रान्सपोर्ट काय आहे, हे सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार. तर हा ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. लवकरात तर तुम्हाला इथे जे बाप्पाचं सुप्रसिद्ध मंदिर आहे, गणेश मंदिर, त्या गणपती बाप्पाचं तुम्हाला दर्शनही होईल. प्लस तुम्ही हा गड एकदम इझी पद्धतीने, सोपा आहे तसा गड, काही कठीण नाही, आरामात होऊन जातो. वाट पण अशी सोपीच आहे, म्हणजे बिगिनर जे ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी हा गड एकदम उत्तम असा गड आहे. आणि मुंबईतून इकडे यायला म्हणजे जास्त खर्च नाही. तुम्हाला हा पूर्ण गड फक्त 300 रुपये, फक्त 300 रुपये. बघा सांगतो कसं यायचं ते नंतर. आता सध्या 10 वाजलेत, ऊन लागायला सुरुवात झाली आहे. लवकर वरती जाऊ. तुम्हाला गावाचा व्ह्यू दाखवतो इकडून. हा बघा गाव दिसतोय काय. काढलाच तर आता, पण तिथं ना थोडं भरकटल्यासारखं होतं. म्हणजे वाट अशा खूप वाट्या गेलेल्या आहेत. तर कोणताही गड करताना त्या अगोदर त्या गडाचा योग्य पूर्ण अभ्यास करून येत जावा. कशी वाट आहे, कुठून वाट आहे, कुठे ती वाट वळत घेते. कारण आता तिकडे मला 2-3 वाट दिसल्या, तर मी थोडा कन्फ्यूज झालो होतो. पण ही वाट जरा दिसली चांगली म्हणून या वाटेने चाललोय. पालीगाव हा सरसगडाचा बेस विलेज आहे. इथे येण्यासाठी सगळ्यात इझी रूट म्हणजे तो खोपोलीवरनं आहे. खोपोलीवरनं पालीसाठी बसेसची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे. दर अर्ध्या तासाने तुम्हाला पालीसाठी बस मिळेल. पालीत उतरल्यावर तिकडचा सुप्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन करून तुम्ही गड चढायला सुरुवात करू शकता. जास्तीत जास्त मी 15-20 मिनिटं चाललोय. ते तिकडे आलाय, मला तो बुरुज दिसतो वरती. तो बुरुज, त्या बुरुजावरती भगवा पण दिसतोय. तुम्हाला दिसतोय काय? बहुतेक नसेल दिसत. होऊ शकता. आता ऑलमोस्ट आलोय तिकडे. तिथून कातळपाड्या पुढून थोडं चाललो की अजून कातळपाड्या लागतील. हा दम लागला खूप आता सध्या. एकदम अशी चढ आहे आणि ऊन खूप आहे ना, तर डिहायड्रेशन जास्त होते. वाट बघा आता, ही कातळात अशी खाचे कोरलेले आहेत. चल काढू वरती. बस आता येऊ बघा पालीगाव, काय सुंदर आहे ना. हे गुहा आहे, खूप डीप आहे. येताना एक्सप्लोर करू. या बघा इथे इथे एक पायऱ्या आहेत. या बाजूकून अशी गळ आहे,
पूर्ण पावसाळ्यात पाणी इथून वाहतं, तेच पाणी पायऱ्यांवर न वाहता इथून व्हायला ती वाट केली आहे. चांगलं आहे. चला आता पायऱ्या चढू. थोडा वेळ ते थांबतो जरा. माझ्या गुडघ्या इतक्या तर पायऱ्यात एक एक सावलेले जरा आता काळ्या जरा जाम ऊन लागत असेल. बापरे, बघताय का वाट? हो, काय वाट आहे. चला ते वाट लागली माझी. खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. अरे मला गुडगा इतक्या पायऱ्या आहेत. एक पायरी गुडघ्या एवढी आहे माझ्या. लांबून धापा टाका लागतायत. इथे पायरी तुटली, एक कोपऱ्यातून जावं लागेल. असं काही हार्ड पॅच नाही, फक्त पायऱ्या मोठ्या मोठ्या आहेत ना. काय कोरल्या असेल त्यावेळी. बांधकाम पण ठीकठाक आहे आताच. काळू खालीच थांबलाय. बुडव्याचं बांधकाम अजूनही तसंच आहे जसं अगोदर आहे. या गडाला तसं काही झालं नाही. काळू थकला की नाही बघा. चला बघा, फ्रंट अँगल दाखवतो आता. बॅग पण माझी खूप हॅवी आहे. त्या ड्रोन माझं जेवायचं. आता वरती आलो. हा इकडे दरवाजा आहे, पाली दरवाजा. इथून क्रॉस करून इथे आलो, वर चढलो. आता इथून वरती जायचा मार्ग हा इकडून आहे. जाऊ इथून. काळू इकडे बसला. चल ते काळू. आता आपण आहोत झेंडा बुरुजवर. का व्ह्यू बघू शकता का मस्त आहे. पूर्ण पाली विलेज इकडून तर पूर्ण मस्त दिसतंय. आता गडाचे जे तटबंदी आहे ते एकदम म्हणजे ठीकठाक वाटतं. तिकडे थोडी ती ढासाळलेली दिसते तिकडे, त्या साईडला. सॉरी, तो बुरुज आहे ना, तो तटबंदी ती थोडी ढासाळलेली दिसते. मुलं क्रिकेट खेळतात त्या ग्राउंडवरती. आवाज येतो इथपर्यंत. चला मग. तो काळू कुठे गेला आपला? काळू झोपला कुठे? चला जाऊ वरती.
दक्षिण बुरुज वर चढून आलो की आपल्याला इथे पाण्याच्या टाक्या दिसतात. टाक्यांमध्ये खास चांगलं पिण्यासारखं पाणी नाही, पण ऐकलं की पुढे एक टाकी त्यामध्ये पाणी पिण्यासारखं. बघू पुढे जाऊन. आता काळू पुढे. परत पाठी फिरायचं, तिकडून वाट आहे. गडाच्या उजव्या साईडला वर जायची वाट आहे. इथे एक टाकी पाण्याची, हे पियासारखं खोल आहे तसं. अरे मोकळी आहे पूर्ण. पाणी आहे काय काय पाणी लागले खूप. तसं माझ्याकडे पाणी आहे सध्या. एवढं पाणी प्यायला लागेल तेवढा थकवा लागला नाही. आराम कर. पाणी बघून आलो मी. आता इथून हे काय तर हे लोक काय माहिती गडावरती, मला समजत नाही. बघा हे असा कचरा करून जातात. अरे तुम्ही राहता इकडे, कॅम्पिंग करताय, ठीक आहे ना, कचरा घेऊन जा ना परत. खाली डब्यात टाका त्या डब्यात मारायला. नाही इकडे पण पियासारखं पाणी खूप शेवाळ आहे तिकडे. तर पुढे पण वाढ गेली आहे. बघू पुढे. तुम्हाला तर गडाच्या रांगा दाखवतो. इकडून इकडून मस्त दिसत आहेत, सुंदर दिसत आहेत. ते पण पाण्याची टाकी आहे, यासारखं पाणी आहे. पण इथे हो साप 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 साप. नाही यायचं मला, तर मध्ये जायचंच नाही मला. तो साप बघून मला भीती वाटते जरा. भीती तर वाटतेच ऑफकोर्स. पाण्यातला असू या कुठलाही असू, साप साप आहे. हा इथून तुम्हाला मी गड दाखवतो कसे आहेत. आता गडाची रांगा दाखवतो. हे सगळे लोणावळ्यामध्ये जे आहेत त्या सगळ्या लोणावळ्याच्या रांगा आहेत. दोन्हीचं लाकडी घेतो. हा आता तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो. जो हा आहे ना, तुम्हाला इथून चिटुकला दिसतोय छोटासा, हा घनगड आहे. हा घनगडच्या समोर तो आपला जो डोंगर दिसतो ना, तो घनगडच्या समोर तो डोंगर हा आहे. आणि जो एकदम म्हणजे इथे इथे हा हा तैल बैल, त्या बाजूला हा आहे सुधागड. सुधागडच्या लेफ्ट साईडला हा वाला हा आहे कोरीगड. काय सुंदर दिसते ना गड. म्हणजे पूर्ण ते लोणावळा साईड आहे. ते पूर्ण लोणावळ्याच्या सगळ्या, तो आंबेवाली आहे ना, आंबेवाली, ती सगळी आंबेवाली आहे ती. चला पुढे. काळू कुठे गेला? काळू पुढे पण टाकले पाण्यात. साप नको दिसायला आता. या म्हणजे तिथे तर तुम्हाला साप दिसणारच, त्यात नो डाऊट. साप तर दिसणारच. असं थोडं जंगल आहे बाबा. कातळ खोरी खोली खोली इकडे मला भीती वाटते. आता इथे तुम्हाला एकदम म्हणजे कॅम्पिंगसाठी एकदम मस्त आहे. तुम्ही टेंट पण आणला तरी तर खूप अशा जागोजागी खोल्या केलेल्या आहेत. कातरात खोली क्रमांक 2, 3 अशा खोल्यांना नावं पण दिली आहेत सुंदर अशी. त्याला वरती जायचा मार्ग शिल्प पण आहेत तिकडे. येताना मी दाखवेल. पाणी निचरा वाहनी. मी खूप पुढे चाललोय, पण पाठी पण जायचंय. अरे आई शपथ.
मधमाशाचे पोवाळे पण वरती आहेत. खाली पडलेले दिसले. अरे लोक काय तर काय माहिती इकडे यार, किती कचरा तो. तुम्ही येता तर परत घेऊनही जावा ना. एवढा कचरा करून ठेवणार काय मतलब. एवढं इथेच तू. चल वर जायचं आपल्याला आता. असं तुम्हाला इकडे आल्यावर तुम्हाला ह्याची गरज नाही पडणार टेंटची. इथं पण ही टाकी वाळली आहे पूर्ण. पाणी मिसळा वाहिनी उत्तर बुरुज ही वाट. या वाटेने आपण आलोय. इथे दिंडी दरवाजा इकडे. पाण्याची टाकी पाणीच नाही. आपण गोल फिरून राऊंड मारलाय. वा 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 वा. दिंडी दरवाजा हा इथून पण वाटे म्हणजे. आपण आलो पाली दरवाजाने. वाव नदी बघा काय मस्त यार. पटापट केलं तर नदीमध्ये पोहोचू शकतो. दिंडी दरवाजा पण सुंदर आहे. खारू ताई उतरायला दिंडी दरवाजा उतरू पण लय लांब दिसतो दरवाजा. आपल्याला तिकडे नेईल डायरेक्ट. तो दरवाजा दिसतोय हा दिंडी दरवाजा. इकडून आपल्याला डायरेक्ट तिकडे नेईल. आपल्याला तिकडे बस थांबेल की नाही माहिती नाही. आपल्याला पालीमध्ये उतरायचं आहे. त्यामुळे चला. अरे इथं वासर किती हे आहे. इथं पाणी आहे पण शेवाळ वरती दिसते मला. यासारखं तर दिसत नाही पाणी. घाण खूप दिसते पाण्यात. बघा लागेल. लाकडी पण नाही. बहुतेक असं वाटतं कोणी आताच हे पूर्ण स्वच्छ करून गेले. पाणी पिण्यासारखं तर दिसत नाही मला. बाले किल्ल्याकडे महादरवाजा हा आहे. महादरवाजा बाले किल्ल्याकडे गेलं तर हा इथून वाटे बाले किल्ल्यावर जायला. हा महादरवाजा इकडे. आपण आलो तो पाली दरवाजा. आणि आता थोडा पहिले तो आपण दाखवला तो आहे काय नाव दिंडी दरवाजा. मस्त राजवाड्याचे अवशेष आहे तिकडे. सुंदर आहे गड असं खूप मस्त पाहायला म्हणजे खूप मजा आहे. तर महादरवाजाचा रस्ता इकडे. पाट्या जागोजागी चांगल्या पाट्या लावल्यात. तर तुम्ही वरती आला तर तुम्हाला म्हणजे हरवल्यासारखं होणार नाही. तर आता बाले किल्ल्यावर आलोय. काही थोडे राजवाड्याचे अवशेष दिसतात इकडे. दम लागला खूप. थोडा वेळ थांबू इकडे. थोडं जेवू खाऊ काहीतरी. ड्रोन शॉट घेऊ. ऊन पण खूप झालंय. जागेत उतरायला घेऊ. राजवाड्यांचे अवशेष आहेत काही इकडे. ते थोडं एक पॉन्ड आहे. हे आहे पुरातन वाड्यांचे अवशेष. होऊ शकता. पुढे एक मंदिर आहे. इथून गड केले ते एकदम चांगले दिसत आहेत. तैलभरी सुद्धा गड आणि घनगड इथून स्पष्ट दिसत आहेत. मी दाखवेल तुम्हाला. इकडे पाणी जे पाणी होतं इथे ते पूर्ण आटून गेले. काय इथं कमळ उठतात. खोदीव तलाव. कमळाचा एकदम अत्यंत सुंदर असा इकडे व्ह्यू असतो. खाली जरा बसू. खूप घामाघूम झाले. हा महादेवाचं मंदिर आहे. ते सुंदर एक कोरीवाचे गणपती बाप्पाची अशी एक सुंदर अशी कोरी मूर्ती आहे.
दर्शन घेऊच, फक्त थोडा वेळ इथे जरा बघू. आसपास हा कचरा दिसतोय फक्त. लोक कधी सुधारतील गडावर आल्यावर? सुधारत नाही रे गडावर लोक, आहे ना. काळ्या काळ्या जिंदाबाद आहे. ते थोडे बुरुज आहेत, वरतून दिसणारा पालीचं गाव. तिकडे काय खास नाही, आपण इथेच थोडं थांबू, मोकळे होऊ, जरा गार होऊ. आताशी 11 झाले, 1 तासामध्ये आपण वरती आलोय. म्हणजे इझीच आहे खूपच. 1 तासामध्ये वरती येणं म्हणजे खूप इझी आहे. आगर फक्त वर चढाई थोडी चढ होती आणि आपण खूप उन्हामध्ये स्टार्ट केलाय ट्रेक. बाकी काय नाही. बाकी बिगनरसाठी एकदम मस्त वाला गड आहे. तर शूज काढू. नंदी महाराज, महादेवाची लिंग आहे, शिवलिंग. महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती आहे तिकडे. नाश्ता करू म्हणजे लंच करू, थोडं खाऊ. त्यावर ब्रेड आणि श्रीखंड मी घेतले खायला. मस्त लागतं, ठीक वाटतं मला. आपण आला इकडे खायला. खात नाही ब्रेड, काय बाबा काय लागलं ब्रेड खायला. त्याला खाऊ थोडं मग 2 उडव खाऊ. भूक लागली जरा मला, सकाळून काय खाल्लं नाही. तर बसलो आता मंदिरामध्ये. त्या पायऱ्याने मी वर गेलो होतो. तिकडं तो दक्षिण बुरुज तिकडं तो दक्षिण बुरुज आहे. तिकडनं थेट असं चढ करून या डोंगराच्या पलीकडून हे जे गड दिसतो, या गडाच्या पलीकडून असं ही वाट फिरत मी गोल फिरून, म्हणजे माझा चक्करच झालाय, पूर्ण राऊंड झालाय गडाच्या भोवती. तरी खूप कमी वेळामध्ये गड फिरलो मी पूर्ण. वर बघितले, बालेकिल्ला बघितला, वर गडाचे अवशेष पण आहेत, राजवाडे आहेत, मंदिर आहे महादेवाचं. पाण्याची टाकी इथे मी बघितली नव्हती. मला ड्रोन मध्ये ती टाकी दिसली म्हणून मी आता ती टाकी बघायला आलोय. ऍक्च्युली वर आलोच नव्हतो मी. पाण्याची सुंदर अशी टाकी आहे इकडे, म्हणजे काय कोरीव केलंय. पाणी तर पियासारखं दिसत नाही मला, म्हणजे पिऊ शकता तुम्ही, गाळावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ते थोडं पाणी स्वच्छ करून घ्यावं लागेल. सुंदर अशी टाकी आहे पाण्याची. चला उतरू आपण, आधीच आपल्याला किती उशीर झालाय.
तर इथे एक गुफा आहे, म्हणजे कोरीव गुहा आहे. बघू मध्ये काय आहे. भीती तर वाटते मला. मध्ये खूप असं खोल आहे. तुम्ही बघू शकता मध्ये तशी खास. आता कसं उन्हाळ्याचं सीझन आहे, मध्ये खूप अशी जागा आहे मोठी.